नमस्ते, गुड मॉर्निंग. एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर मागे बरेचसे स्टॉल लागलेले आहेत. तर काल आम्ही घरून निघालेले नाशिकवरून औरंगाबादला गेले आणि औरंगाबादवरून धुळे जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि धुळ्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये एक पानखेडा म्हणून गाव आहे, तिथे आलेलं आहे. इथे आमचं आदिवासीचं सांस्कृतिक एकता महासंमेलन आहे, तिकडे आम्ही आलेले आहेत. 13, 14, 15 तारखेला 3 दिवस आहे. रात्री आम्ही इकडे 11:30 वाजता पोहोचले आणि आता सकाळचं वेळेला आता इकडनं एक रॅली निघणार आहे. इकडनं रॅली पुढे गावातून निघेल आणि ती इथे संमेलनला येईल. आता मी इकडे स्टॉलच्या इकडे फिरत आहे. हे बघा, इकडे बरेच स्टॉल लागलेले आहेत. ते खाण्यापिण्याचे बऱ्याच वस्तू पण आहेत. पूर्णपणे हे भरलेला एरिया खूप मोठा आहे. हा आहे मैन मंडप, तिथे कार्यक्रम होणार आहे आणि हे स्टॉल आहेत सगळीकडे. इकडे हे स्टॉल लागले आहे, तिकडे सगळंच सामान भेटते, खाण्यापिण्यापासून कपडे वगैरे, काही दुसरे असतील लेडीजचे वगैरे सामान, ते सगळं भेटते. पण जास्त करून खाण्यापिण्याचे असतात आणि जे संस्कृतीचे असतात, जसे हे स्टॅच्यू वगैरे बनवलेले आहेत बिरसा मुंडाचे, ते असे भरपूर काय काय असतात. टी-शर्ट वगैरे छापून भेटतात. आणि आता सकाळचा टाईम आहे म्हणून गर्दी कमी आहे. तर आता आम्ही पण इकडनं निघणार आहेत. थोड्या वेळाने थोडा नाश्ता इकडे करतो आणि नंतर पुढे जातो गावात, कारण तिथून रॅली इथे येणार आहे. तर आता आमचा नाश्ता तर झालेला आहे. नागलीची भाकरी आणि उडदाची डाळ घेतलेली, तर नाश्ता केला. आता जात आहेत रॅलीमध्ये. तर इथे एंट्री गेट बनवलेला आहे, मेन गेट. तर 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आहे. आणि इकडे भारताचा नकाशा बनवलेला आहे, ते नाव टाकलेलं आहे. आता इकडनं रॅली यायला लागलेली आहे. आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलेलो आहोत. इकडे आले पुढून. ते इकडे बघा, गर्दी किती झाली आहे गेटवरती एंट्री करायला. फुल पॅक होऊन गेलेले आहे. एवढी पब्लिक बाहेर आहे, दुसरीमध्ये आहे.
आता हा कार्यक्रम आहे तो फक्त महाराष्ट्रापुरती नाही मिळत, तर पूर्ण ह्या कार्यक्रमाला पूर्ण देशभरातून माणसाचा जे आदिवासी समाज आहे तसेच बाहेर देशातून पण पाहुणे येतात. जे आदिवासी असतात तसे जसे आता आलेले आहेत, इराणवरून आहेत, नेपाळवरून आलेले आहेत, न्यूझीलंडवरून आले आहेत, तसे बरेच देशातून आलेले आहेत पाहुणे. आणि ह्या कार्यक्रमाची तारीख ही फिक्स असते जानेवारी महिन्यात 13, 14, 15. फक्त ह्याचं लोकेशन चेंज होते. जसे आता महाराष्ट्रात आहे, पुढच्या वर्षी दुसरीकडे होईल, कोण दुसऱ्या राज्यात. आदिवासी एकता परिषद बढ़ाओ और या आप आए हुए सब देश के प्रदेश के सब कार्यकर्ता यहाँ है, इसीलिए मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। हेलो, मैं निवेदन करती हूँ कि यहाँ पे माननीय मंत्री महोदय नरहरि झिरवाल साहब पधारे हैं, उनका तालियों से हम स्वागत करते हैं। वेलकम सर। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज पण आम्ही एकटेच राहणार आहे. उद्या सकाळीच इकडनं निघणार आहेत आम्ही, कारण की 3 दिवसाचा प्रोग्राम आहे हा, उद्यापर्यंत आहे. ये जो नृत्य है ये डोंगरा देव के नृत्य है। डोंगरा देव का नृत्य जो है ये महाराष्ट्र गुजरात जो आदिवासी अपना पकड़ा है इसमें पूजा हो जाती है। ये बहुत पवित्र त्योहार होता है, बहुत पवित्र पूजा रहती है जो हर एक आदिवासी के मन में होती है।